सासू आणि सुनेची कथा. सासूची एक छोटीशी इच्छा होती. सविता लग्न होऊन सासरी आली तेव्हा तिची सासू शांताबाई खूप कडक स्वभावाची होत्या. सविता मनापासून घर सांभाळायची, पण तिचा प्रत्येक कामात शांताबाई काही ना काही चुका काढत राहायच्या. एक दिवशी सविताला राग आला आणि ती म्हणाली, "आई, मी तुमची मुलगी नाही म्हणूनच माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला चूक दिसते का? शांताबाई काहीच बोलल्या नाहीत. एक रात्री सवितेला त्यांच्या खोलीत एक जुना फोटो दिसला. फोटोमध्ये शांताबाई आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घेऊन बसल्या होत्या. सवितेनं विचारलं, "आई, हा कोणाचा फोटो?" शांताबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, "माझी मुलगी लग्नानंतर दुसऱ्या शहरात गेली तेव्हापासून घर खूप रिकामं वाटतं. नकळत मी तिचा शोध घेते, म्हणूनच तुझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवते." सवितेने शांताबाईचा हात हातात घेतला. "आई, मग मला सून म्हणून नाही?" सविताने शांताबाईचा हात हातात घेतला. "आई, मग मला सून म्हणून नाही, मुलगी म्हणून समजा." शांताबाईने तिला मिठी मारली. त्या दिवशीपासून घरात सासू-सुनेचा वाद कमी झाले आणि आई-मुलीचं नातं अधिक घट्ट झालं. शेवटचा संदेश. कधी कधी कठोर शब्दाच्या मागेही प्रेम लपलेलं असतं. फक्त ते समजून घेण्यासाठी मन शांत ठेवावं लागतं.